फक्त ज्यावेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला त्यांच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल हे नेहमीच तयार असतो. तो बिघडला आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत धर्म भाषा याला याच्या दृष्टिकोनात तो त्याचं राजकारण करत असतो. त्याला अति जास्त महत्व देण्याच्या होते प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा की फक्त कागदावर नकोय ती गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे. आणि बघूया कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतं ते. पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे. सरकारने ते धडे त्यांना द्यावेत. फक्त ज्यावेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल हे नेहमीच तयार असतो. जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी यायलाच पाहिजे. आम्ही अनेक लोकांचं ऐकतो जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहतात आणि उत्तम मराठी बोलतात. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पण अबू आजमी सारखे काही फालतू लोक असतात जे तिथे खातात तिथेच त्या बाकीच्या गोष्टी देखील करतात. ज्या राज्याने तुम्हाला एवढं सगळं दिलं आमदार केलं काही कोटींचा मालक केला त्या राज्याच्या भाषेचा जर आदर तुमच्याने होत नसेल ना अशा फालतू अबू आजमीला का आम्ही उत्तर द्यायची. आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या विविध कार्यालय जिथे जिथे मोठे मोठे ऑफिसेस आहेत तिथे आमचे महाराष्ट्र सैनिक पत्र देणार आहेत आणि तिथल्या महिला सुरक्षतेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय तिथल्या ऑफिसेसने घ्यावा. आम्ही सीपी साहेबांची देखील येत्या 2 दिवसात भेट घेणार आहोत आणि आपली महिला रणरागिणी नावाची टीम तयार करून ज्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या बाबतीतही असं काही घडतंय का याला भर चौकात त्या 180 जणींना मिळून बोलून फाशी द्यायला लावा. तर मला वाटतं की याच्यासाठी कायदा नसला पाहिजे ना. साहेब नेहमी सांगतात याच्यासाठी जिहादी कायदा असला पाहिजे. ज्याला जिथे भेटेल तिथे त्या चौकात त्याला उभं केलं पाहिजे आणि त्या 180 महिलांकडून त्याला फाशी